विराजित
कुमार कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी। हेलो हेलो। हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी साजणी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजणी सुख झाले हो विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा हरी तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर
जोडिले कराचे ओढी आपली कुरवंडे वाढवणी आपुली कुरवंडे वाढवणी आपुली कुरवंडे वाढवणी बाप घरी जोडिले कराचे जोडी आपुली कुरवंडे वाढवणी आपुली कुरवंडे आपुली कुरवंडे वाढवणी बाप घरी जोडी लेकराची गोडी बाबा घरी जोडी लेकराची गोडी बाप घरी जोडी लेकराची जोडी बाप घरी बाप करी जोडी लेकराची गोडी गोडी बाप करी जोडी लेकराची गोडी बाप करी गोडी लेकराची गोडी बाप करी जोडी लेकराची गोडी आपुली कुरवंडे आपुली कुरवंडे आपुली कुरवंडे वाढवणी आपुली कुरवंडे गेला मेरा एका गेला मेरा आपुली
गेला मीराची काय गेला मीराची घडिये
गडिये वागोनी परधानी काय केला मेरा काय केला मेरा बाप करी जोडी लेकराचे ओढी आपली कुरवंडी वाढवोणी एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवूनी भार खांदी घालोणी पाहे डोळा अलंकार घालोणी पाहे डोळा अलंकार घालोणी पाहे डोळा अलंकार ठेवा दावी थोर करुणिया एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवूनी भार खांदी तुका म्हणे निधी गांजू आणि कासी तुका म्हणे निधी गांजू आणि कासी उदार जीवासी आपुलिया एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवूनी भार खांदी गजाननं भूतगणादि सेवितं कपेत जम्बूफलचार भक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरं पादपङ्कजं मनोजो मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्ध्याय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरबिंदु समाकारी परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठलय सरस्वते नमोस्तुते विठ्ठला विठ्ठला पद पंजरांते अद्यैव मे विषतुमानसराजहंस प्राणप्रयाण समये कपवात पित्तै
कंठावरोदनवधो स्मरणं कृतस्तये. विकू दिलाय का सिंपल. वाचमिमा प्रसुतां संजीवयत् किलत शक्तिधर स्वधाम्ना अन्यौच्चहस्तचरण श्रवणत्वगादिन् प्राणानो भगवते पुरुषाय तो ज्ञान दिवा नमो ज्ञान राजा नमो ज्ञान सिंधू सका पूर्ण माझा मती मंद ते ज्ञान दाता दिनासी नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा ओ स्वामी तुक या देवा यावरी न करावा तुमच्या लागलो निज बाप करी ओढी बाप करी जोडी लेकराचे ओढी आपली कुरवंडी वाढवणी एकाएकी केला मिरासीचा धणी कडिये वागवणी भार खांदी प्रस्तुत अनंत कृपा विभूषित रुक्मिणी प्राण संजीवन अकारण करुणा वरुणालय जगत आधार पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्यासाठी उपस्थित सर्व मायबाप श्रोते गुणीजन मंडळींच्या चरणारविंदी साधू वृंदांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्यासाठी उपस्थित सर्व मायबाप श्रोत्यांसमोर गाऊन दाखवलेला अभंग हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू नोहे नोहे उभ्या जगाने ज्यांना जगद्गुरू ही पदवी बहाल केली असतील महाराज जगात चार वेद पण वारकरी संप्रदायाने ज्यांच्या साहित्याला पंचम वेद म्हणून स्वीकारलं देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा बापाने मुलाविषयी केलेल्या जोडीचा ओढीचा मिरासेचा अलंकाराचा आणि लावलेल्या जीवाचं यथार्थ वर्णन करणारा अभंग चिंतनासाठी निवडलाय. विठ्ठल यच्च यावत मानवी तलावर मनुष्याला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी पंढरी देश पांडुरंग परमात्म्याचा आधार घ्यावा लागतो. विद्यार्थ्याला किंवा शिष्याला साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी गुरूंचा शिक्षकांचा अभ्यासाचा आधार घ्यावा लागतो. संसार उत्तमपणे थाटण्यासाठी पुरुषाला स्त्रीचा आधार घ्यावा लागतो. नवजात शिशुला वाढण्यासाठी आपल्या आईचा दुधाचा आधार घ्यावा लागतो.
आणि कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी मनुष्याला पुत्राला जीवनामध्ये बापाचा आधार घ्यावा लागतो. नवे बाप हा आधार देतच असतो. हे या मृत्यू लोकावरचं अनिर्वाच्य सत्य आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि असा जीवनातला बाप जो कर्तृत्ववान मुलाला अकर्तृत्वशील मुलाला सुद्धा जीवनामध्ये आधार देण्याच्या सर्वानुभूतीच्या अपेक्षा करत असतो. नवे जोडी करतो. असा जो जीवनातला बाप असतो त्या बापाचं यथार्थ वर्णन श्री तुकोबाराय या अभंगातून करतायत. आयुष्यभर ज्या मुलासाठी खटपट करतो तो बाप आपल्या जीवनामध्ये जेही जोडतो जीही जोडी करतो ती स्वतःच्या हितासाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी करत नाही. महाराज म्हणतात बाप करी जोडी लेकराचे ओढी. बाप जेही आयुष्यभर जोडतो ते आपल्या लेकरांसाठी जोडतो. मग ते जोडत असताना तो लोभ ती ओढी करत असताना आपुली कुरवंडी वाढवून मग स्वतःच्या देहाची चाळण झाली तरी आपल्या पोरांना यशस्वी करण्यासाठी जीवाचा एकांत करणारा, जीवनामध्ये भगवत प्राप्तीसाठी किंवा भगवंताने आपल्या करवी करून देणारा एक तत्वनिष्ठ व्यक्ती जर आपल्या जीवनातला कोण असेल म्हणजे तो आपल्या जीवनातला बाप. बाप जेही जोडतो ते मुलाच्या स्वार्थासाठी जोडतो. जीही आवड करतो ते मुलाच्या स्वार्थासाठी करतो. आणि बाप जेव्हा आयुष्यभर कमवलेली इस्टेट स्वतःच्या इच्छेने स्वतःच्या अनुभूतीने सहज मुलांना देऊन आपली इहलोकाची यात्रा संपूर्ण परलोकाकडे गमन करत असतो. एकेला मिरासीचा धनी. आणि सहज फक्त मिरास दिलेली नसते, मग काय दिलेलं असतं? कडिये वागवुनी भार खांदी. कळेवर धरून त्याचा भार आयुष्यभर पेलण्याचं सामर्थ्य एका बापामध्ये असतं. मुलाला त्याने सुशोभित केलेलं असतं. महाराज म्हणतात घालोनिया पाहे डोळा अलंकार. कोणत्या कोणत्या अलंकारांनी बापाने मुलाला सुशोभित केलेलं असतं? महाराज म्हणतात शिक्षण या अलंकाराने सुशोभित केलेलं असतं, संस्कार या अलंकाराने सुशोभित केलेलं असतं, आर्थिक स्वरूपातल्या अलंकाराने त्याला सुशोभित केलेलं असतं. ठेवा दावी थोर करुणिया. आणि असा आपल्या मुलाच्या हितासाठी इच्छिक तत्वासाठी हा बाप स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कुणालाही पोराला गांजू देत नाही किंवा कुणालाही पोरापर्यंत गांजेल अशा स्वरूपातला व्यवहार करू देत नाही. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे दी गांजू आणि कासी उदार जीवासी आपुलिया एकाएकी केला मिरासीचा धनी. कडी वागवुनी भार खांदी. अभंगाचा धावता भावार्थ आहे. अभंगाच्या भाव विश्वाला गवसणी घालण्या अगोदर थोडासा परिहार देणं भक्त्याचं कर्तव्य असतं आणि ते महत्वाचं आहे. पुण्य पावन नगरी हे आपलं वडगाव गाव. आणि या वडगाव गावामध्ये वास्तव्य करणारे श्री हरिभक्त परायण वैकुंठवासी कैलासवासी गुलाब अर्जुन पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांचे दोन्ही सुपुत्र म्हणजे आमचे श्रीराम दादा असतील, आमचे संजय दादा असतील, त्याचप्रमाणे आमच्या गुलाब बाबांचे गुलाब काकांचे कनिष्ठ बंधू कैलास नाना असतील, त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव श्री हरिभक्त परायण समाधान दादा असतील आणि त्याचप्रमाणे मनोज हिलाल पाटील हे बाबांचे पुतणे मनोज हिलाल पाटील पुतणे. समस्त परिवार बाबांच्या पोरांना शांत करा तेवढं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असा सर्व परिवार. आणि या परिवारात बाबांना एक कन्या सुद्धा आहे. त्यांचं नाव रोशनी संतोष पाटील, राहणार वाडी भोकर. आणि सर्व आप्तेष्ट परिवार या त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने इथं जमलेले आहेत. पुनश्च एकदा तुमच्या गावात येण्याचा योग म्हणजे आमचे जावई योगेश महाराज योगेश पाटील शिरढाणेकर गोड असा साऊंड त्यांच्या आमचे स्वामी महाराज आहेत. त्यांनी सांगितलं की महाराज आपण ज्या घरी फेटा बांधलेला होता त्या घरच्या बाबांची गुलाब बाबांची त्यांचे चिरंजीव संजीव दादा यांची सेवा आपल्याला एक दिवशी घ्यायची आहे. म्हटलं कुठली? म्हणे या तारखेची सेवा आहे.
पण म्हणले महाराज अट एक आहे. म्हटलं काय अट आहे? म्हणले सेवा घ्यायची आहे, प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे, पण तुम्हाला एक बाप सांगावा लागेल. ही त्यांची फरमाईश होती. आता त्यांची फरमाईश पूर्ण करण्याचा प्रयत्न मी 10:30 पावणे 11 वाजेपर्यंत करतो आणि मग 11:15 नंतर 10:30 नंतर माझी फरमाईश ते पूर्ण करू शकतात का ते पाहण्याचा प्रयत्न करतो. आता कीर्तनकाराची फरमाईश काय आहे तुमच्या गावामध्ये तुम्हाला माहितीच असेल. मग अशी त्यांची जोड वडिलांविषयीची निष्ठा श्रीरामदादांची असेल, आमच्या संजूदादांची असेल, की यांनी वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने हा गोड एक दिवसीय महोत्सव आई वडिलांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी ठेवलेला आहे. या कार्यक्रमासाठी शोभा ज्यांनी वाढवलेली आहे, आपल्या परिसराचं वैभव, मृदंग अलंकार आमचे श्री हरिभक्तपरायण परममित्र परमस्नेही वैभव आहे ते, आणि त्यांचं नावही वैभव आहे. वैभव महाराज वणीकर गोड मृदंग वाजवतात. जसा मृदुंग गोड वाजवतात तसा स्वभावही त्यांचा गोड आहे. आमच्या पारोड्या तालुक्याच्या हिराच्या खाणीतलं एक रत्न म्हणजे त्यांच्या गावाचं नावही हिरापूरच आहे. नाना असं गोड आमचे जयेश महाराज तेही उपलब्ध आहेत. जे गोड प्रवचन करतात, गोड गातात, गोड कथा करतात आणि आता तेच आम्हाला पोटवर बी पाय ठेवणं सुरू कर दिले. म्हणजे काय, कीर्तनही करतात. असे आमचे अजय महाराज आंबेकर ते सुद्धा इथं उपस्थित आहेत. आणि माझ्या शब्दाला मान देऊन वरखेडीची आमची ही तरुण भजनी मंडळ, आमचे योगेश दादा असतील, किशोर दादा असतील, आमची मंडळी असेल, त्याचप्रमाणे नवलनगरहून आमचे नाना सुद्धा आलेले आहेत. बाबांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने जमलेला सर्व आप्तेष्ट परिवार, काही मंगरुळहून पाहुणे आलेले आहेत, काही अंमळनेरहून पाहुणे आलेले आहेत, पंचक्रोशीतून भाविक भक्त आलेले आहेत आणि सर्व त्यांचे नातलग परिवार, अशी मंडळी बाबांना श्रद्धांजली आणि बाबांच्या स्मरणानिमित्ताने इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहेत. आणि कौतुक वाटतं मला दोन्ही चिरंजीवांचं की समाजामध्ये कीर्तन करत असताना आईंच्या पुण्यतिथ्या भरपूर केल्या, पण वर्षाच्या काठावर 2-4 पुण्यतिथ्या करायला मिळतात त्या वडिलांच्या. आणि खरंच असे जे मुलं आहेत जे आईविषयी स्नेह आदरभाव ठेवतातच, पण ज्यांचा विशेष बापावर श्रद्धा असते, भक्ती असते, भाव असते, अशा पोरांना सुद्धा खरंच धन्यता द्यावी तेवढी थोडीच आहे. आणि अशीच धन्यतेच्या पात्रतेचे, कौतुकाच्या पात्रतेचे ते म्हणजे आमचे श्रीराम दादा असतील आणि आमचे संजय दादा असतील, की यांनी आपले पिताश्री गेल्यानंतर हा 1 दिवसाचा कीर्तन महोत्सव ठेवला. त्यातल्या त्यात संत भोजन, ग्रामस्थ भोजनाचा उत्तम छोटेखानी कार्यक्रम ठेवलेला होता. असं सर्व दृष्ट्या पाहता शास्त्रामध्ये ज्याचं वर्णन केलेलं आहे, पुत्र कसा असावा, सुभाषितकार सांगतात. ऐका कसा असावा, ऐका. पुत्रम कर्तव्य सेवा पहिलं, वचनम दुसरं आणि प्रिय तिसरं, धर्मनीती सापेक्षता. किती 3 गोष्टी पुत्राच्या बाबतीत सांगितल्या. पुत्र जीवनामध्ये सेवाधारी असावा. ज्या मुलाची आपल्या आईवडिलांची सेवा आपल्या जीवनामध्ये घडत नाही, महाराज त्याच्यासाठी सापेक्ष भावाने प्रमाण वापरतात की हा मरताच, हा जन्मताच मेला असता तर बरं झालं असतं. ज्याप्रमाणे भक्तिविरहित जीवन जगणाऱ्या विषयी नाथांच्या हरिपाठामध्ये महाराज सांगतात ना की काय, अरे तू जेव्हा जन्माला आला, 5व्या दिवशी सटवी जेव्हा तुझ्या कपाळावर लिहायला आली आणि सटवीने लिहिलं की हा आयुष्यात आई वडिलांची सेवा करणार नाही, हा आयुष्यात भगवत भक्ती करणार नाही, हा मुखाने नाम चिंतन करणार नाही, तेव्हा नाथ म्हणतात सटवीने कैसा नेला नाही,